तर चला निघूया. चला कुठे बोलली कळंबोलीला. पनवेलला आम्ही पोचलेलो आहे. आमच्या परिसरात जिथे आमच्या गाड्या येतात गावाकडच्या. रस्ता मोकळा असेल, बहुतेक पब्लिक गेले ना ऑलरेडी. चला गावाला आल्यावरती हा सगळा सामान न्यायचा मेन प्रोग्राम असतो इथनं. माझ्या पास होतं ना इथं बोल काय नाही घेतलं आहे, लय बॅगा घेतल्यात. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला बोललेलं मागच्या व्हिडिओमध्ये की आम्ही 2 दिवसानंतर गावी जाणार आहोत. तर तो दिवस आलेला आहे. रात्रीची वेळ आता 12:15 वाजलेले आहेत. रात्रानी गाडीने आम्ही चाललेलो आहोत आमच्या कोकणातल्या गावी. तर गाडी तर आम्ही घेतली आहे, परंतु ह्यावेळेस गाडी नेत नाही आहोत, कारण की थोडासा कॉन्फिडन्स झाला आणि हायवेने न्यायचं म्हणजे 15 दिवस जरा गाडी चालवू इकडे, नंतर नेऊ. तर आता आम्ही चाललो आमच्या गावाकडच्या प्रायव्हेट गाडीने. सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास बघायला मिळणार आहे. त्यानंतर गावाला सगळे फॅमिली भेटणार आहेत. तर आता आम्ही कोण चाललो आहे. वर्षा आम्ही थांबलेलो इकडे आपल्या व्यवसायानिमित्त. आंब्याच्या ऑर्डर वगैरे होत्या. तर जे काही मंडळी असतील ज्यांना आपल्या शॉपवरती यायचं, तर शॉप आपलं चालू आहे. किंवा ज्यांना आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती आंब्याची ऑर्डर द्यायचे असतील, मसाल्याची ऑर्डर द्यायची असतील, हे सगळं सुरू असणार आहे. व्हॉट्सअपवरच्या किंवा इव्हन वेबसाईटवरच्या पण ऑर्डर चालू आहेत. तुम्ही ते देऊ शकता. इकडे कोण कोण आहे सोबत बघा. इकडे बहीण आहे आणि इकडे वर्षा. आम्ही 3 जण चाललोय. तर मग काय एक्साइटमेंट आहे ना. भरपूर कधीपासून प्लॅनिंग केली होती जायचं गावाला जायचं. फायनली दिवस आलाय तो आज. म्हणजे दिवस मोजत होतो आपण. मुलं अगोदरच गेलेत ना गावी, तर ते वाट बघतायत कधी येतील आमच्या. हा ना. व्हिडिओ कॉल मगाशीच झाला. निघालात का, बसलात का, हो. असं. आणि प्रांजू, प्रज्ञू आणि अदू हे खूप अगोदर गेलेत. आई वगैरे त्यांना आता मला वाटतं महिना व्हायला येईल ना. महिना व्हायला येईल. ते खूप अगोदर गेलेत. त्यांची एक्झाम झाली, लगेच 4-5 दिवसांनी गेले. तर आता आम्ही चाललोय आमच्या घरातला हा सगळा माहोल आहे इथे. म्हणजे सगळं आटोप करून ठेवलं आहे सगळं. हां, आणि सगळं ठेवलंच नाही व्यवस्थित. सगळं सामान वगैरे घरातलं काय काय असतं ते अरेंजमेंट करायचे असते, काय आटोपार ठेवायचं असतं, सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आणि आमच्या बॅगा बघा किती झाल्या तिकडे. आमच्या गावी जाताना दर टायमाला खूप साऱ्या बॅगा असतात. तर ह्यावेळेस पण झालेल्या आहेत. आणि जरी किती आपले मेंबर पुढे गेलेले असले तरी पण राहायला गेलेलं काय ना काही सामान असतं. मग ते विचार नसतं काय राहिलं आहे, का आणायचं आहे. तर चला निघूया. चला कुठे बोलली कळंबोलीला. पोचताय मी पण. आता जस्ट फोन आला होता गाडीवाल्याचा. पण जाऊया 5 मिनटात. आपल्या काही जवळ आहे, जास्त लांब नाही. उद्यासाठी मी खास चाललो आणि एक लग्न पण आहे. गावागावच्या गाड्या सुटतात आता रात्रीच्या वेळेस. 12-12:15 टायमिंग आहे आमच्याकडे पनवेलला. विरावरून गाड्या सुटतात ना 7-7:30ला. त्या बरोबर 11:30-12 वाजता इकडे येतात. पनवेलला आम्ही पोचलेलो आहे आमच्या परिसरात जिथे आमच्या गाड्या येतात गावाकडच्या. इथे अशा टेम्पो ट्रॅव्हलर, कधी मोठ्या 50 सीटर वगैरे अशा गाड्या लागतात तिथे मोठ्या मोठ्या. आपली गाडी बाहेर मोठी आहे की छोटी आहे का माहीत नाही. तर एरवी टेम्पो ट्रॅव्हलर असते. ऑफ सीझनला सामान सगळं उतरलं. बरोबर उतरलं ना, मोजून घेतात ना सगळे. 10 एक असतील ना काहीतरी. किती आहेत मोजून घ्यायचे म्हणजे गडबड नाही होत. ते पहिल्यापासून सवय मला, बाबानेच सवय लावलेली. गावाला जाताना कधी पण बॅगा मोजायचा आपण. काय गडबडीत उतरतो माहीत नसतं. फायनली गाडीमध्ये बसलो आहे. फायनली गाडीत बसलो आहे मी आता. आणि सामान सेट करायला थोडा टाईम गेला. आमच्या गावातले काही पॅसेंजर आहेत. आमचे दादा पण आहेत त्याने वगैरे. बाजूबाजूला सीट आहेत. इकडे बहीण बसले. आणि मोठी गाडी आहे म्हणजे 50 सीटर गाडी आहे. पनवेल सोडताना वाजलेत बरोबर 12:30 वाजता गाडी सोडली. किती वाजता पोचते बघूया. आता या गाडीमध्ये बरेच आजूबाजूच्या गावातली मंडळी आहेत. तर बहुतेक वाया गाडी जाईल. किती वाजता पोचते बघूया. पनवेलचं आमचं पंचमुखी मंदिर हनुमंताचं. आणि मस्त थंडगार हवा सुटली. आता गरम होत होतं पण आता गाडी सुटल्यावरती मस्त हवा, एकदम नॅचरल हवा येते गारगार. हा जरा बरं वाटायचं. जरा झोपणार आहे मी. थांबलो आहे काम करून. रस्ता मोकळा असेल, बहुतेक पब्लिक गेले आहे ना ऑलरेडी.
रात्रभर डायरेक्ट झोपून आता उठलो आम्ही आमच्या गावात डायरेक्ट. वाजले सकाळचे 6 वाजता डॉट पोचलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झालं. ढाब्याला थांबलो होतो. हां मेन म्हणजे काय माहिती आहे का, आज आमचा बर्थडे. बड्डे हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. आम्ही ढाब्यावर थांबलो होतो 15-20 मिनटं आणि नंतर नॉनस्टॉप गाडी आली. म्हणजे पॅसेंजर होते वरचे आणि पाठीमागे खलाडीचा परिसर कसला भारी झाला आहे. डोंगर दिसत नाही पाठी माणसं, पूर्ण धुकं धुकं झालं इकडे. आणि इकडे आमच्या वहिनी काय उठली काय? हा ना, सामान आता उतरलं. बोलो धुका बघा किती पडलाय, थंडी सका पडलाय. चला जाऊया. सामान उतरलं सगळं बरोबर आलं ना, मोजलं ना बरोबर. चलो आम्ही चाललोय आता सामान घेऊन. थोडं थोडं घेऊया, ते ठेवा वरती. सामान न्यायचाच विषय होता. म्हणजे इथनं आमच्या घरापर्यंत आमचं गाव असं आहे ना की रोड आणि नंतर वरती घर असे आहेत. सामान ठेवूया तिकडं इथे, नंतर जाऊया परत. चला आमच्या बालवाडीच्या बालवाडीजवळ आणलं आहे सामान आणि इथून आता घरी न्यायचं आहे. सगळे झोपलेत आरामात निवांत, उशिरापर्यंत जागतात, मग काही लेट उठतात. काय दांडे रस्ते पाळत चाललं. चला गावाला आल्यावरती हा सगळा सामान न्यायचा मेन प्रोग्राम असतो. इथनं माझ्या पाहत होतं ना, तर वर काय नाही घेतलं आहे, लय बॅगा घेतल्यात. कोण आहे की नाही घरात? अय मांजर. हॅलो गो हॅलो. गुज्जी गुज्जी करू काय तुला? गुज्जी गुज्जी करू काय? मांजर. गुड मॉर्निंग. कसा आहेस? लवकर कशाला उठलास? आम्ही उतरला. फायनली पदुडी भेटलेला आहे. किती दिवस राहिलास? किती दिवस झालास? सगळा गावठी झालाय, गावठी खिंबीर मामा. जाको पायाला कुठे लावलास? काय केलास? काय लागला काय? काय काय मस्ती करतो तू? घुसला. कुठला? एवढा लागला पायाला तुझ्या? कसं मस्ती करतो तू? इथे आमची पांजू दीदी झोपले. झोप तस झोप. उठलाय. दोघे जण उठलेत. किती वाजता उठला तुम्ही? आज लवकर उठलेत ना? साखरीला कोण येणार आहे? साखरेला येणार तू? कधी येणार आहे? कशाला येणार आहे? तू येणारच ना? नाही चलायचं. सकाळचा मस्त फ्रेश झालोय. सगळेजण आता जिकडे तिकडे, आमच्या गावामध्ये टुर्नामेंट आहे क्रिकेटचे, तर आम्ही तिकडेच चाललोय. तर आम्ही मस्त तिकडे छान असं नियोजन केलंय. तर घरातलं नाश्ता करतोय. नाश्त्याला काय बघा, आईने जेवढा घेऊन ठेवलेला मस्त आंबा घालून, भाकरी गरम गरम. आणि जरा ऑफिसची कामं आहे ते पण करून जाणार आहे. गावाला तर जरा रेंज आहे, म्हणजे वायफाय वगैरे आहे, त्यामुळे ते कामं होतात आपली घरात. इकडे पण आंब्याची ऑर्डर चालू आहेत. तुम्ही करू शकता ऑर्डर, मसाले वगैरे. मुंबईत आपल्या पुढे होते सगळे. प्रांजू आणि सार्थक. हाय सार्थक. प्रांजू दीदी काय खाते? काय खाते? सेजवान चटणी आणि नाचोस. मग कसं ऊन पडलंय बघ गावाला एकदम. हो. हे बघा माझी म्याव इथे बसले. इकडे बघ. नाव काय ठेवलंस तुझं? मनी. सगळ्यांचं चुलीवर भाकरी भाजतोय. हे बघ हे बघ. मग किती दिवस झाले गावाला तुम्ही? काय माहिती 15-20 दिवस झाले असते. माझ्या आले की कंटाळा आला? कंटाळा आला. आधी कोण नव्हतं तेव्हा. नंतर फ्रेंड तुम्ही आला. आला ते कोण नव्हती ना मुलं? कोणच नव्हती. मग नंतर आले सगळे हा लग्न वगैरे झालं तेव्हा. हा.
तर मंडळी, हा आहे गावचा व्हिडिओ प्रवासाचा. गावी आल्यानंतर तुम्हाला गावाकडचे नवनवीन व्हिडिओ बनवून दाखवण्यासाठी खास करून मी नक्कीच पुढे प्रयत्न करेन आणि व्हिडिओ बनवेनसुद्धा. परंतु मी गावी जो आलो ना, काही हे 2-3 दिवसासाठी आलेलो आहे. आमच्या गावामध्ये टुर्नामेंट आहेत 2 दिवस, त्यानंतर पूजा आहे, एक लग्न आहे, 3 कार्यक्रम 4 कार्यक्रम अटेंड करून निघायचं आहे. तर पुन्हा एकदा मी जेव्हा येईन ना, तेव्हा भरपूर सारे व्हिडिओ बनवेन. सो तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच पुढे आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. बरेच दिवस आपले व्हिडिओ नाही आलेले आहेत, तर आता पुढचा काही सीझन आता येईल पावसाळ्या वगैरे, त्यावेळेस भरपूर सारे व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रवास दाखवला आहे. प्रवास काही जास्त नाही दाखवला आहे, खूप दमलेलो आणि झोपलो डायरेक्ट जाऊन. आणि सकाळी उठलं तर मस्त असं वातावरण झालेलं. गावाला आहे ना एकदम धुकं पडलेलं, खूप म्हणजे धुकं, असं अगदी थंडी पडते तसं धुकं पडलेलं आणि गारटा पडलेलं अक्षरशः. तर खूप भारी वाटत होतं. तर हा व्हिडिओ इकडे संपवत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर.